आहोत. ट्रिमिंग म्हणजे काय, तर कपड्याला आकर्षकपणा आणण्यासाठी, कपड्यावर सजावट करण्यासाठी जे काही साहित्य वापरलं जातं त्याला ट्रिमिंग असे म्हणतात. हे ट्रिमिंग दोन प्रकारचे आहे, सेल्फ मेड आणि रेडीमेड. सेल्फ मेड म्हणजे आपण पोशाख तयार असतानाच त्या पोशाखाच्या कापडापासून किंवा इतर काही साहित्य वापरून शिवण काम करत असताना जे मटेरियल तयार करतो, जसं प्लीट्स आहे, टक्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डार्ट्स आणि फ्रिल्स वगैरे, ह्या सर्व आपण तयार करतो आणि कपडा सजावट करतो. हे जे सर्व मटेरियल आहे त्याला सेल्फ मेड ट्रिमिंग मटेरियल म्हणतात. आणि बाजारातनं विकत घेऊन आपण जे मटेरियल कपड्यांवर जोडतो त्याला रेडीमेड ट्रिमिंग मटेरियल असे म्हणतात. आता सेल्फ मेड ट्रिमिंग मटेरियल मध्ये बायस ट्रिमिंग म्हणजे एक क्रॉस पट्ट्या ज्या आपण 45 कोनातून पट्ट्या कापतो आणि त्यापासून एक नाडी तयार करून त्याचे लूप्स तयार करतो आणि ते लूप्स गारमेंटवर डेकोरेटिव्ह पर्पज म्हणून वापरतो. त्याला मग ते लूप्स बटन असू देत, नाहीतर त्याचे छोटे छोटे बो तयार करून आपण कपड्याची सजावट करतो. याचा वापर सजावटीसाठी केला जातो. त्यानंतर आहे रफल्स किंवा फ्रिल्स. हे देखील सेल्फ मेड ट्रिमिंग मटेरियल आहे. या ट्रिमिंग मटेरियलला वेगवेगळ्या पद्धतीने तयार केले जाते. सिंगल फ्रिल, डबल फ्रिल, सॅटिन फ्रिल, गॅदर्स फ्रिल, बॉक्स फ्रिल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या फ्रिल्सचा वापर कपड्यावर सजावटीसाठी केला जातो. याची रुंदी आवडीनुसार घेतली जाते. जसं इथे बघा डबल फ्रिल वापरलेली आहे, इथे सिंगल फ्रिल आहे, कुशनला पूर्ण ते कव्हर केलेलं आहे, इथे बॉक्स फ्रिलचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे कपड्यांची सजावट करण्यासाठी या फ्रिलचा वापर केला जातो. त्यानंतर आहे एम्ब्रॉयडरी स्टिचेस. एम्ब्रॉयडरी स्टिचेस ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन तयार करण्यासाठी या स्टिचेसचा वापर केला जातो. या स्टिचेसमुळे कपड्यावर आकर्षकपणा येतो आणि त्याच्या सजावट केली होते. आता ह्या टाक्यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने गळ्याच्या आकारावर, दंडघेरावर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. हे टाके वेगवेगळ्या पद्धतीने घातले जातात. यात वेगवेगळ्या प्रकारचे टाके येतात, जसे चैन स्टिच, रनिंग स्टिच, डेकोरेटिव्ह स्टिच मध्ये काश्मीरी स्टिच, फुलकारी, कच्छी टाका असे वेगवेगळे टाके वापरून कपड्याची सजावट केली जाते. त्यानंतर आहे स्मोकिंग हे सुद्धा हँडमेड ट्रिमिंग मटेरियल आहे. यामध्ये गॅदरिंग किंवा एम्ब्रॉयडरी प्रमाणेच याचा वापर, म्हणजे एम्ब्रॉयडरीमध्येच गॅदरिंगचा वापर करून स्मोकिंग केलं जातं. स्मोकिंग हे वेगवेगळ्या पद्धतीने देखील केले जाते. नेक लाईन, वेस्ट लाईन, स्लीव्ज, योक इत्यादी ठिकाणी, तसेच ब्लाउजच्या बॅक साईडला डिझाईन म्हणून देखील याचा वापर करतात. त्यानंतर आहे फॅगोटिंग हे असं ट्रिमिंग आहे की ज्या दोन कपड्यांच्या किनारीच्या मध्ये धाग्याच्या साह्याने किंवा कपड्याच्या पट्टीच्या साह्याने वेगवेगळ्या डिझाईन्स तयार केल्या जातात. त्याला फॅगोटिंग असे म्हटले जाते. यात हिअरिंग बोन स्टिच टाक्याचा किंवा काश्मीरी टाक्याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे ऑप्लिक. हे कपड्याचा एक आकारामध्ये पीस कापले जाते आणि नंतर त्यावर टाके टाकून त्याची किनार बंद केली जाते आणि डिझाईन म्हणून त्याचा वापर करतात. त्यानंतर आहे रेडीमेड ट्रिमिंग मटेरियल मध्ये लेस या बाजारात वेगवेगळ्या पद्धतीच्या विकत मिळतात. कॉटन, सिल्क, नायलॉन, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या डिझाईन्स आणि वेगवेगळ्या कलर्समध्ये त्या उपलब्ध आहेत. 2 सेंटीमीटर पासून 25 सेंटीमीटर रुंदीची किंवा त्यापेक्षा जास्त रुंदीची लेस देखील बाजारामध्ये उपलब्ध आहे. या लेसचा वापर नेक लाईन, स्लीव्ज, हेम, बॉटम, योक लाईन, गारमेंट हेम इत्यादींमध्ये केला जातो. कपड्यावर सजावट करण्यासाठीच याचा वापर करतात. त्यानंतर आहे रिक्रॅक.
ही एक लेस असते, नागमोडी आकाराची लेस असते. कपड्यावर सजावटीसाठी त्याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे रिबेन्स. बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सॅटिन, नायलॉन अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या रिबेन्स वेगवेगळ्या रंगामध्ये आणि वेगवेगळ्या रुंदीमध्ये उपलब्ध आहे. त्या रिबेन्सचा वापर बो तयार करण्यासाठी, फ्लॉवर्स तयार करण्यासाठी, त्याचप्रमाणे लहान मुलांच्या कपड्यावर वेगवेगळ्या पद्धतीची डिझाईन्स तयार करण्यासाठी केला जातो. रिबीनच्या साह्याने गुलाबाचे फूल, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं तयार करतात आणि कपड्याच्या सजावटीसाठी त्याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे तेस्सल. तेस्सल म्हणजे सिल्क, कॉटन, उलन किंवा नायलॉनच्या धाग्यांपासून हे तेस्सल तयार केले जातात. हे वेगवेगळ्या रंगातले धागे वापरून तयार करतात. कपड्यावर सजावटीसाठी याचा वापर करतात. जास्त करून दुपट्टे, साडीच्या किनार किंवा साडीचा पल्लू यावर याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे बेल्ट आणि बो. बेल्ट हा वेस्ट लाईनवर वापरला जातो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कपड्यांवर डिझाईनच्या स्वरूपात देखील बेल्टचा वापर केला जातो. ज्या रंगाचा कपडा आहे त्याच्या कॉन्ट्रास्ट किंवा विरुद्ध रंगाचा बेल्टच्या साह्याने कपड्याची सजावट केली जाते. बेल्ट बरोबर बो ही कपड्याच्या पट्टीपासून तयार केले जातात आणि कपड्यावर सजावट करण्यासाठी त्याचा वापर करतात. त्यानंतर आहे रोप आणि कॉर्ड. बाजारामध्ये वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या जाडीचे तसेच वेगवेगळ्या डिझाईन्सचे कॉर्ड विकत मिळतात आणि कपड्यावर सजावट करण्यासाठी याचा वापर करतात. जास्त करून सूट्स आणि फ्रॉक्समध्ये याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे फॅन्सी बटन. फॅन्सी बटन्स हे वेगवेगळ्या फुलांच्या, फळांच्या किंवा कार्टून्सच्या आकाराचे विकत मिळतात. लहान मुलांच्या कपड्यांवर सजावट करण्यासाठी तसेच डेकोरेटिव्ह पर्पज म्हणून या वेगवेगळ्या डिझाईन्सच्या बटनांचा वापर करतात. हे बटन वेगवेगळ्या रंगामध्ये उपलब्ध असतात. त्यानंतर आहे पॅचवर्क. पॅचवर्क हे देखील फळांचे, फुलांचे किंवा प्राण्यांचे मिळतात आणि ते पॅचवर्क लहान मुलांच्या कपड्यावर ठेवून त्यावर जोडले जातात. कपड्यावर सजावट करण्यासाठी हे पॅचवर्क वापरतात.